जय शिवराय मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे। आणि आज आपण आलेलो आहे मेहमानगडला। तर इकडची आज यात्रा आहे। आपल्याला आज ही पण यात्रा एक्सप्लोर करायची आहे, प्लस माझ्या गावची म्हणजे जायगाव येथे आपल्याला जायचं आहे। तिकडे आजच यात्रा आहे। तर आता आपण जायगावला निघालेलो आहे यात्रेसाठी आणि तिथून आपल्याला येऊन इकडे मेहमानगडची यात्रा एक्सप्लोर करायची आहे। त्यानंतर आपण संध्याकाळी मेहमानगड जो एक छत्रपती शिवरायांच्या काळातील एक किल्ला आहे तो आपल्याला एक्सप्लोर करायचा आहे। तर आज आपण या 3 गोष्टी एक्सप्लोर करणार आहोत या व्हिडिओमध्ये। तर तुम्ही अजून पण कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा। आणि आपण आता भेटूया डायरेक्टली प्रवासामध्ये। अचानक आठवलं या लोकांना की आमचा एक मेंबर घरीच राहिला आहे। तर आता त्याला आणायसाठी आम्ही वापस रिटर्न निघालेलो आहे। तर बघूया आता कोण मेंबर राहिला आमचा। तर मित्रांनो फायनली आमचा प्रवास सुरू झालेला आहे। ॲक्च्युली 5 किलोमीटर पुढे गेलेलो, तिथून रिटर्न आलोय आम्ही। एक आमचा मेंबर राहिलेला त्याला घ्यायला। तर हे बघू शकता तुम्ही, हे आमचे मेंबर जे राहिलेले आहेत त्यांच्यासाठी आम्ही 5 किलोमीटर लांब आलेलो आहे। घरात एक कामं करावीत माणसाने, तर त्यांना फिरायला यायचं होतं। नका रडू, आम्ही आलोय आता। तर फायनली मित्रांनो आपण ब्रेकसाठी थांबलेलो आहे। आता इथे वडापाव आणि चायची ऑर्डर दिलेली आहे। तर एवढ्या गरमीमध्ये चाय कसे पित आहेत ते मला नाही समजत आहे, पण मी वडापाव खाणार। मी राहिलो वडा ना। तर फायनली मित्रांनो हा आपला वडापाव ब्रेक आहे। आपण वडापाव खाऊन आता आपल्या गावी जाणार आहोत। तर आपलं गाव आता राहिलंय 4 किलोमीटर। या लोकांना भुका लागलेत, त्याच्यामुळे माझ्याकडून ट्रीट पैसे दुसऱ्याने दिलेत, मी फक्त सांगितलं वडापावाला। गावच्या वडापावाची टेस्टच वेगळी आहे मित्रांनो, करा तुम्ही पण ट्राय येऊन गावी। तर फायनली मित्रांनो आपण आता माझ्या गावी पोचलेलो आहे जायगावमध्ये, आणि आपण आता मंदिराकडे निघालेलो आहे दर्शनासाठी। तर चला आपण आता मंदिरात बघूया, थोडंफार मंदिरात शूट करूया। आणि पहिले तर मंदिरात देवाच्या पाया पडूया। हा आमचा आब्या चल आता मला पण सोड। तर आता आपलं मोठं ब्लॉगिंग करू। आता निघालाय पत्रावळा निघाला। कशाला पत्रावळा? पोळ्याच्या जेवणाला पत्रावळा? चिची मग हा काय बरोबर नाही वाटलं।
दर्शन केलेलं आहे, पण माझ्या घरातले लाईनमध्ये उभे आहेत देवदर्शनासाठी. तर बघूया आता त्यांचा नंबर किती येतोय, कारण इथे गर्दी खूप आहे. फायनली मित्रांनो आपलं आता देवदर्शन झालेलं आहे आणि माझी यात्रा पण एक्सप्लोअर करून झालेली आहे. कारण एवढी काही मोठी यात्रा भरलेली नाही आहे, त्याच्यामुळे काय आपल्याला जास्त एक्सप्लोअर करता आलेलं नाही आहे. थोडीफार दुकानं आलेले आहेत आणि 1-2 मुलांसाठी खेळण्यासाठी पाळणे आलेले आहेत. तर जाऊया आता आपण आपल्या आता घरी, कारण काही नातेवाईकांना पण भेटायचं आहे आणि तिथून आपल्याला सरळ मेहमानगडला जायचं आहे. जसं आपण ठरवलं आहे की आपल्याला मेहमानगडची यात्रा पण एक्सप्लोअर करायची आहे. त्याचसोबत आपल्याला मेहमानगड किल्लाही आज करायचा आहे, कारण उद्या सकाळी मी पुण्याला जात आहे. त्याच्यामुळे आपल्याला आजच सर्व या ॲक्टिव्हिटीज करायच्या आहेत. तर बघूया आपण आता माझ्या घरातले कुठे फिरतायत. तर मी आता मेहमानगडला आलो आहे मित्रांनो. ॲक्च्युली मध्येच माझ्या गोप्रोची बॅटरी संपली, त्याच्यामुळे काही चार्जिंगच माझ्याकडं एक्स्ट्रा नव्हतं, कारण बॅटरी सगळ्या मी घरीच विसरून गेलेलो. तर आता न्यू बॅटरी टाकले आणि आता मेहमानगडला आलो आहे. तर इकडे तुम्हाला मस्त बघण्यासाठी आता एक आहे यात्रेचा, काय पाठ बोलतात तर त्याला, सो यात्रा आहे आता, त्याला आहे काहीतरी, मला नाही माहीत काय म्हणतात. तर ते तुम्हाला दाखवतो आणि त्याच्यानंतर आपण थोड्या वेळाने जाऊया गडावरती.
तर अशा तऱ्हेने ही यात्रा संपलेली आहे. ॲक्च्युली मला शेवटचा पार्ट जो आहे ना तो शूट करायचा होता, पण या लोकांनी कॅमेरा वगैरे बंद करायला सांगितलेलं, त्याच्यामुळे काय शूट करता आलेलं नाही आहे. तर आपण आता बघूया मैमनगडावरती जाता येते का. पाऊस जर आला तर वरती जाणं पॉसिबल नाही आहे, कारण एकतर चढायला बरोबर वाटा पण नाही तिथे, त्याच्यामुळे मला नाही वाटत चढता येत. तरी ट्राय करूया आपण जाता येते की नाही वरती. तर चला पुढचा बघूया आपण काय कसा पार्ट होतो आहे. कारण आता यात्रा वगैरे तर संपलेल्या आहेत आपल्या दोन्ही, कारण मला फक्त 2 यात्रा एक्सप्लोअर करायच्या होत्या, एक जायगावची आणि एक इकडे मेहमानगडला होती ती. तर आता या दोन्ही पण यात्रा तर मी एक्सप्लोअर केलेल्या आहेत. आता फक्त राहिलेले आहे हे आपलं मेहमानगड. तर जमला तर जाऊ शकतो मी, नाही तर नाही आहे. ठीक आहे, थोडा वेळ बघूया.